The best view comes after the difficult ride. आता आम्ही उडीपीमध्ये आहोत. त्याला मी नॉनस्टॉप मारायला ट्राय केलेलं, म्हणजे करणार होतो पण ट्राय केलं. आणि उडीपी पण नाही, उडीपीपेक्षा पण 40 किलोमीटर मागे आहोत. कारण आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो, त्यानंतर जोरात पाऊस आला तर रात्र झालेली. तर विचार केला की इथे थांबू आणि मग उद्या कंटिन्यू करू. तर आजचं टार्गेट आहे 346 किलोमीटर. नॉनस्टॉप चॅलेंज होत आहे इकडून 346 किलोमीटर. पहिल्या सेक्शन 200 किलोमीटर नॉनस्टॉप जायचं ट्राय करू. मग मला फ्युलअप करायला असं पण थांबायला आणि मग तेव्हा थांबू. आणि मग त्यानंतर 146 किलोमीटर अजून ते गोवाच्या आतल्या रस्ता आहे सगळ्यात. तर मग तेव्हा थोडी स्पीड कमी होईल. तर तो एक 3-4 वाजेपर्यंत पोचायचं आम्ही ट्राय करतो आहे. बघू किती वाजता. सगळं सामान वगैरे पॅक करून झालं आहे. गाडीवर लोड करायचं आहे आणि निघायचं. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की आमचे कपडे आणि गेअर्स हे पूर्ण ओले आहेत. तर ते असं वाटतं की म्हणजे विचित्र वाटतं हे सगळं घालायला ओलं. सॉक्सपासून पॅन्ट वगैरे सगळं ओलं आहे आमचं. सगळं लोड केलं आहे गाडीवर. त्याचा निघू होतं 6-4 झालं. 6-7पर्यंत निघू. डिरेक्टली 10 वाजता हॉल्ट घ्यायचं 4 तासाने. म्हणजे ॲव्हरेज स्पीड 50 पकडून 200 किलोमीटर होते. Best view comes after the difficult ride. आणि क्लास व्ह्यू होता रे तिथून. क्लास होता. सो आम्ही उडीपीपासून 1 तास नॉनस्टॉप आलो आहे. काहीतरी 64 किलोमीटर्स वगैरे आलो. 74 किलोमीटर्स आलो. आणि हा टर्न आला आणि हा मरावंते बीच दिसला आम्हाला. तर मग असा व्ह्यू काही क्लास व्ह्यू होता. आणि गोप्रोमध्ये रेकॉर्ड झाला असेल अभिच्या, तर ते क्लिप ॲड करेल. तर मग तेव्हा आलो. नॉनस्टॉप जायचं होतं पण विचार केला की इथे आलो तर थांबलं पाहिजेत. आणि ते बोलतात ना, काल आम्ही असं त्रासलेलो वगैरे होतो, पावसाने वगैरे वैताग आलेला, सकाळी पण वैताग होता. पण हा जो व्ह्यू बघितला ना, त्यानंतर सगळं ते स्ट्रेस वगैरे सगळं निघून गेलं आहे. असं वाटतंय की एवढी राईड केली की कुठेतरी असं सफल होते असं वाटतं. तर आम्ही आता पास होत होतो मुरुडेश्वरकडून. तर मग विचार केला की एवढं जाऊन जातो आहे तर मग दर्शन घेऊया. तर मग आता इथे मुरुडेश्वरला आलो आहे. दर्शन घेऊन झालं आमचं आणि आता निघतो आहे बाहेर परत जायला. मी हे इथे वरती जायचं शोधत आलो आणि इथून बाईक पण जाते, म्हणजे जायला आहे जागा. बट आता आम्ही एवढं चालत आलो तर विचार केला की जाऊया, चालतच जाऊ वरती.
तर आम्ही आता इथे गोवा कर्नाटका बॉर्डरवरती जेवायला थांबलेलो मागे, जिथून थांबलेलो तिथून बॉर्डर काहीतरी 6 किलोमीटरच होती. तर जेवून झालं आहे, आता गोवाकडे निघालो आहे. पणजी 101 आहे. आम्ही प्लॅन करतो आहे कॅलंगूटला जायचं. कॅलंगूट आहे 107. तर एक किती वेळ लागेल, 100 ना, 4:30पर्यंत वगैरे आम्ही कॅलंगूटला पोचू. आणि आता एवढ्या टाईममध्ये मी मोटो व्लॉग नाही केला, म्हणजे काल काल रात्रीच, काल सकाळी निघालो आणि पाऊस आला तर मीडिया मोड आणि माईक काढून ठेवलेलं, पण गोप्रो लावलेला, तर फक्त फुटेज काढलं. काही असं मोटो व्लॉग नाही केला आहे मी. आज सकाळी पण पाऊस होता त्यामुळे मी काहीच मोटो व्लॉग नाही केला. मुरुडेश्वरला थांबलेलो, तिथून पाऊस नव्हता, पण ते लावायची रिस्क नाही घेतली. आणि आता इथे जेवायला बसलेलो तर ऊन होतं, तर मग विचार केला की लावूया, थोडं तरी करू ॲटलिस्ट गोवा बॉर्डरपर्यंत. आणि तिथे ढग आले तर खरे आहेत, बघू आले तर काढून टाकता येईल. तर मग विचार केला टाईम आहे, जेवतोच आहे, तर मग आपण सेटअप करून घेऊया. त्यामुळे मग मोटो व्लॉगवाला सेटअप करून घेतला आहे. तर बघू, जर कॅलंगूटला पोचेपर्यंत पाऊस नाहीच लागला तर मग असंच राहील सेटअप, नाही तर मग परत काढायला लागेल सगळं. असे गाय आणि बैल ना, हे बघा असं रिस्की आहे थोडं, कारण हे पूर्ण म्हणजे आम्हाला उडुपीपासून हे अशा रस्त्यावरती भेटतातच आहेत सगळीकडे. आणि अशा रस्त्याच्या मध्ये वगैरे असतात, कधी या डिवायडरवरती चरत असतात, कधी त्याच्यात बसलेले असतात. तर झाडांमुळे स्पॉट पण नाही होत. आणि मग ह्यांना स्पॉट केलं ना लांबून की थोडं स्लोच व्हायचं, कारण ते कधी पण आता कसं लगेच जात कुठल्या दुसऱ्या डिरेक्शनला ती लगेच फिरली तर तसे करू शकतात. तर पहिला स्पॉट करून स्लो व्हायचं आणि ट्राय करायचं, जेवढं लांबून निघता येईल तेवढं लांबून निघायचं, त्यांच्यापासून जवळ नाही जायचं. कधी कधी लोक आवाजामुळे ना ते बाचकतात आणि ते कसं पण मूव्ह करतात, तर ते पण थोडं काळजी घ्यायला लागते. त्यांची पण काय चुकी नाही, त्यांना नाही माहिती हे रस्ता कशासाठी आहे वगैरे, ते चरतायत. आणि हे सगळे पाळलेले नसतात, ते सोडून दिलेले असतात, त्यांच्याकडे असतात ते सोडून येतात, त्यांना जमत नाही पाळायला, तर मग असे चरत फिरत असतात. तर आपण या सगळ्याची काळजी घ्यायची, त्यांना पण काही इजा होणार नाही आणि आपण पण सेफ राहू राईड करताना. थँक्यू, विजिट अगेन, प्लीज विजिट अगेन. तर हे कर्नाटका गोवा बॉर्डर आहे आणि हे कर्नाटकाची नाही, गोवा ट्रॅफिक पोलीसची चेकपोस्ट आहे हे. मुंबई 665, पणजी 84, पोंडा 67. तो फायनली गोवामध्ये एंटर केलेला आहे. एवढ्या टाईमपासून गोवाला यायचं होतं. बाय द वे हे माझं सेकंड टाईम आहे गोवाला. फर्स्ट टाईम मी माझ्या फॅमिलीसोबत आलेलो, तेव्हा मी फर्स्ट किंवा सेकंडला असेल तेव्हा आलेलो. यू आर नॅशनल वेल्थ, यूज सेफ्टी बेल्ट. ओके, तुझे अजून किती जाणार? तुझे अजून किती जाऊ शकते? मग थोडं पुढे जाऊन थांबून लगेच नको थांबूया भाई. लके आपल्या लके, हे लके आम्ही यासाठी बोललो कारण आम्हाला या राईडमध्ये सेकंड टाईम मंगूस दिसला आहे. आता पहिला टाईम आम्हाला कर्नाटकाला दिसलेला जेव्हा आम्ही दावणगेरेपासून ह्याला मैसूरला जात होतो, आणि आत्ता गोवा एंटर केला आणि मंगूस दिसला. काय बाजूला समुद्र आहे. हा जो NH66 आहे ना, हा पनवेलपासून कोचीपर्यंत आहे. म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे ना, तोच हायवे आहे. गोवापासून पुढे कंटिन्यू होतो, कोचीपर्यंत होतो केरळला. आणि हा हायवे कंटिन्युअस गोवापर्यंत असा समुद्राच्या कडेकडेनेच चालतो. तो मारावंते बीच पण तुम्ही सकाळी बघितलं असेल, असंच आहे. कडेकडेनी हा हायवे आणि त्याच्या कडेने समुद्र कंटिन्यू. नंतर मग गोवा नंतर थोडासा आत होऊन शिफ्ट होऊन जातो महाराष्ट्रामध्ये. बऱ्यापैकी 30-40 किलोमीटरचं अंतर, 30 किलोमीटरचं अंतर पडत असेल समुद्र आणि हायवेपासून. आणि हे काळे ढग यायला लागलेत. थोडंसं टेन्शन येतं कारण माईक लावला आहे आणि मीडिया मोड पण लावला आहे. बघू, जर पडायला लागला तर मग सेटअप काढायला लागेल. गोवाची पार्टीवाली साईड तर सगळ्यांना माहिती असेल, बट ही वाली साईड खूप कमी लोकांना माहिती असणार.
गोवाचं गावं. ओव्हरऑल हा जो कोकणचा पट्टा आहे ना, जो अलिबागपासून चालू होतो पूर्ण केरळामध्ये पण सेम सगळं असं सिनिक आहे, पूर्ण सिनिक आहे. असंच शेतं, भातांची शेतं आणि अशी नारळाची झाडं, सुपारीची बागं. हे म्हणजे हे साऊथ गोवामध्ये आहे. नॉर्थ गोवा थोडं सिटी आहे तिकडे, आणि युजली तिकडे लोक पार्टी करण्यासाठी जातात कारण दारू स्वस्त इथे. बट हे जे साऊथ गोवा आहे इथे एवढं पार्टीवाला कल्चर नाही आहे. हे असं प्रॉपर गाव आहे, प्रॉपर कोकणी गाव आपण बोलू शकतो. तर कधी गोवाचा प्लॅन झाला तर असं फक्त पार्टी पुरता येऊ नका. एक दिवस पहिलं साऊथ गोवा एक्सप्लोर करा, गावं वगैरे फिरा, इकडची मंदिरं आहेत. चर्च नाही तर फक्त चर्च नाही तर मंदिरं पण आहेत. तर ती मंदिरं फिरा आणि मग त्या दिवशीपासून संध्याकाळपासून पार्टी करू शकतात. दुसरा दिवस आहे नंतर किती दिवस, बट एक दिवस ह्याच्यासाठी ठेवा. मी स्पेशली रेकमेंड करेन सगळ्यांना. चालू केलं आहे बट मी काय बोलणार नाही आहे. मी फक्त कॅमेरा चालू केला एक रॉ फुटेज कॅप्चर करायला. तुम्ही पण एक एन्जॉय करा. रोड एवढा क्लास आहे, दोन्ही साईडला नुसतं झाडं आणि डांबराचा रोड आणि एकदम क्लास रोड. तर तुम्ही एन्जॉय करा. वरून कोकण रेल्वे जाते. मँगलोरपर्यंत आय गेस कोकण रेल्वे आहे. आणि ही पण असं NH66 सोबतच चालत असतं कंटिन्यू. मी विचार करतच होतो की कोकण रेल्वे असं ट्रेन पास होताना दिसेल का, आणि दिसले. भाई डबल लॅक. तिथून लाईन नाही, तिथून लाईन आहे, तिथून लाईन आहे. कुठं जायचं बाई? इकडे हात दाखवला. हो बरोबर आहे, बरोबर आहे. चल तर आता इथे फ्युलअप केलं आम्ही. कॅनकॉलेम म्हणून आहे गावाचं नाव. फुल करून घेतलं आणि अजून कलंगूट आहे 56 किलोमीटर एक्झॅक्ट कलंगूट. तर आम्ही एक अजून 25-30 किलोमीटर 30 किलोमीटर जाऊ आणि मग आम्ही डिसाईड करू की हॉटेल कसं, म्हणजे ऑनलाईन बुक करायचं आहे की ऑफलाईन घ्यायचं. मोस्टली तर ऑनलाईनच बुक करू आम्ही. हॉटेल बुक करायचं थोडं अवॉइड करणार. आम्ही हॉस्टेल बुक करणार आहे कारण ते थोडंसं स्वस्त पडतं, प्लस एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि आपण नवीन माणसांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, इंटरॅक्शन्स होतात, स्टोरीज शेअर्स होतात.
आणि इव्हेंच्युअली ते आपले फ्रेंड्स होतात. म्हणजे एक चांगलं असं एक्सपिरियन्स असतो, घेण्यासारखा असतो. तर आम्ही हॉस्टेल घेणार आहे मोस्ट प्रॉब्ली. बघू, आजसाठी हॉस्टेल घेऊ आणि मग उद्यासाठी रूम घेऊ किंवा 2 दिवस हॉस्टेल घेऊ, कसं जे बरं पडेल तसं. आणि हे गुगल मॅप आम्हाला गोवाच्या आतून नेतं आहे. हायवे सोडायला सांगितलं आणि आत यायला सांगितलं, तर आज फिरवून नेतं आहे. काय माहिती असं का गुगल मॅप. म्हणजे ट्रिपमध्ये आम्हाला असंच सिटी आली की सिटीच्या आतून नेत होतं पूर्ण. काय माहिती काय झालं आहे गुगल मॅपला. सो इकडे परत ॲज युज्युअल माईकने परत प्रॉब्लेम दिला. ह्या पुढच्या जेवढ्या पण मी मोटो व्लॉग केलं आहे त्याचं काहीच माईकने रेकॉर्ड नाही, म्हणजे गोप्रोने काहीच रेकॉर्ड नाही केलं. सो ऑडिओ रेकॉर्ड न झाल्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्ट ब्रीफ देतो आमच्या पुढच्या जर्नीचा. सो जसं मी तुम्हाला पहिलं बोललेलो, गुगल मॅप्सने आम्हाला सिटीमध्ये फिरवलं. सो एक प्रॉपर हायवे रूट बघण्यासाठी आम्ही थांबलो. आम्ही मॅपवरती एक प्रॉपर रूट चेक केला आणि त्याच टाईमला आम्ही हॉस्टेल बुक केलं, फुटलूज हॉस्टेल म्हणून, जे कॅलंगुटला आहे. आणि मग ते गुगल मॅपवर टाकून आम्ही पुढची जर्नी चालू केली. सो आम्ही इथून या रोडनी पास होत होतो तेव्हा अभिनी मला थांबवलं आणि मला बोलला की हा पॅरा कोकोनट रोडच आहे. म्हणजे तुम्ही खूप मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल आणि आता तो खूप फेमस झाला आहे. गोवामध्ये लोक गेली की पॅरा कोकोनट रोडला फोटो काढण्यासाठी जातात. सो लकीली आम्ही त्या रोडवरूनच पास झालो आणि तुम्ही बघू शकतात की इथे किती गर्दी आहे फक्त फोटो काढण्यासाठी. आम्ही जसं पॅरा कोकोनट रोड क्रॉस केला त्याच्या एक 10-15 मिनिटांनंतरच आम्ही आमच्या हॉस्टेलला पोहोचलो. तर अशी होती आमची रामेश्वरम टू गोवाची जर्नी. आमचा हा राईडचा 8वा दिवस होता. टोटल आमची राईड ही 10 दिवसांची झाली. आम्ही गोवामध्ये अजून 2 दिवस थांबलेलो. त्यामध्ये ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल गोवा आम्ही काय एक्सप्लोअर केलं. आणि आम्हाला तेजस, आमचा एक फ्रेंड आहे, तो पण गोवामध्ये मग जॉईन झाला.